महाशिवरात्रीचा अतिशय परमपवित्र असा दिवस. तर ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. जर तुम्ही राहतात तिथे जवळपास कुठे पवित्र नद्या असतील, तर तीर्थक्षेत्री असतील तर अतिउत्तम. आणि शक्य झाल्यास नदीमध्ये स्नान जरूर करावं. समुद्र स्नानाचंही तेवढंच महत्त्व आहे. पण तुम्ही राहतात तिथे जवळपास असं काहीही नसेल, तर अशा वेळेला आपण आपल्या घरीच अंघोळ करायची आहे आणि अंघोळ ही पहाटे लवकर करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हाही तुम्ही अंघोळ करतील, तर त्यावेळेला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला असं काय टाकायचं आहे, की त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, संपत्ती, समृद्धी राहील, भरभराट होईल. ज्या कुठल्या इच्छा असतील, तर त्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. त्याबरोबरच साडेसातीचा त्रास असेल किंवा पितृदोष असेल किंवा अजून काही संकट, दुःख असतील, तर ते महादेवांच्या कृपेने ते दुःख, संकट नक्कीच दूर होतील आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहील. त्यासाठी महाशिवरात्रीचा हा अतिशय दिव्य असा पर्व आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण स्नान करण्यापूर्वी त्यात थोडंसं जे कच्चं दूध असतं, तर कच्चं दूध टाकायचं आहे. शक्य झाल्यास गाईचं दूध असेल तर अतिउत्तम. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये जर तुम्ही कच्चं दूध टाकलं आणि ते टाकून तुम्ही स्नान केलं, तर मानसिक शांती लाभते त्यामुळे. त्यानंतर की आपल्याला दीर्घायू प्राप्त होतं, आरोग्य संपत्ती लाभते आणि म्हणूनच स्नान करण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये दूध जरूर टाकायचं आहे. त्यानंतर की काळे तीळसुद्धा थोडे टाकावे. काळे तीळ जवळपास सर्वांना माहीतच आहे. कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. तर स्नान करण्यापूर्वी त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. त्यामुळे पितृदोष असेल किंवा साडेसातीचा त्रास होत असेल तुम्हाला, तो सुद्धा कमी होण्यास मदत होत असते आणि पितरांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी सुद्धा तुम्ही काळे तीळ टाकून स्नान जरूर करावं. त्यानंतर की अंघोळीचं जे पाणी आहे त्यात आपण गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे अतिशय परमपवित्र आहे, त्याविषयी बोलायलाच नको. तर गंगाजल तुम्ही जर समजा तीर्थक्षेत्रावरून आणलं असेल, ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा दुकानात सहजच आता मिळतं, तिथूनही तुम्ही मागवू शकतात. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जरूर टाकावं. त्यामुळे आपला शरीर तर पवित्र होतच होतं, पण आपला आत्मा शुद्धीकरणासाठी आणि आपल्या मध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या निघून जाण्यासाठी, त्याचबरोबर आपल्यावर भगवंताची कृपा राहावी आणि आपल्या सभोवती जो ऑरा असतो तो अतिशय पॉझिटिव्ह व्हावा, त्यासाठी सुद्धा गंगाजलने स्नान जरूर करावं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजलचे अगदी 2-3 थेंब टाकले तरीसुद्धा तुम्हाला गंगा स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणूनच गंगाजल टाकून स्नान करायला मात्र विसरायचं नाही. त्यानंतर की जे काही पाणी असेल अंघोळ करण्यापूर्वी, त्या पाण्यामध्ये भस्मसुद्धा तुम्ही टाकू शकतात. तर भस्म हे महादेवांचं अत्यंत प्रिय असं आहे. महादेवांच्या पूजेमध्ये भस्माचा उपयोग आपण करतच असतो. तर भस्म हे जेव्हा आपण जे काही धूप वगैरे लावलेलं असतं त्यापासून जी रक्षा तयार होते ती सुद्धा तुम्ही पाण्यात टाकू शकतात किंवा जी गोवरी असते, गाईच्या शेणापासून जी गोवरी बनवलेली असते, त्या गोवरीवर आपण जेव्हा कर्पूर किंवा जे गुगुळ वगैरे जाळतो आणि त्यानंतरचं जे धुनी आपण घरामध्ये देत असतो, धूप प्रज्वलित करत असतो, त्याची जी रक्षा असते ती सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकतात. किंवा बऱ्याच ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्री होम हवन होत असतात, याग होत असतात. दत्तयाग असेल, सौर याग असेल किंवा नवचंडी याग हवन होत असतं. तर अशा वेळची जी विभूती जर तुमच्याकडे असेल, हवनात जी रक्षा असते ती जर तुमच्याकडे असेल, ती टाकूनसुद्धा तुम्ही स्नान करू शकता. त्यामुळे जे काही संकट, दुःख आहे ते दूर होण्यास मदत होत असते आणि महादेवांची अखंड कृपा प्राप्त होते. म्हणून अशा पद्धतीनेही तुम्ही स्नान करू शकतात. त्यानंतर की जेव्हाही स्नान करतील तर त्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळदसुद्धा टाकू शकतात. हळद टाकल्याने आपल्यावर गुरूंची अखंड कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीत गुरुग्रह अनिष्ट असेल तर त्यांची आपल्याला चांगले फळप्राप्ती होत असते. म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे, खूप जास्त टाकण्याची आवश्यकता नसते. त्यासोबतच जे जाड मीठ असतं, ज्याला खडा मीठ आपण बोलत असतो, जे खड्यांचं मीठ असतं, ते सुद्धा पाण्यात टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला जी काही नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट शक्ती असेल किंवा
नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल, जादूटोणा, करणी बाधा झालेली असेल, ते सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते. म्हणूनच जाड मीठ टाकल्यामुळे नकारात्मकता कमी होते आपल्यातली आणि सकारात्मक ऊर्जेचा त्यात वाढ होत असते. आपला जो पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते. म्हणून अशा पद्धतीनेही तुम्ही स्नान करू शकतात. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं, की जेवढं गंगाजल आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या महत्त्वाच्या आहेतच, त्यासोबतच गोमूत्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून जरूर स्नान करा. त्यामुळे आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. जे काही संकट, दुःख दूर होतात आणि अतिशय छान वाटत असतं. करणी बाधा, जादूटोणा, कशीही वाईट शक्तीचा जर तुमच्यावर काही प्रभाव पडलेला असेल, तर ती वाईट शक्ती किंवा भूतबाधा वगैरे अशा पद्धतीचं जे काही असतं, ते सर्व काही निघून जात असतं. म्हणून गोमूत्र टाकून स्नान जरूर करावं. जे काही पवित्र जे सणवार असतात किंवा ज्या काही तिथी असतात, तर त्यांना तेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून स्नान केल्याने त्याचं आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. त्याचबरोबर तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं सुद्धा पुण्य प्राप्त होत असतं. म्हणूनच गोमूत्र टाकून स्नान जरूर करा. कापूर असेल, जो भीमसेनी कापूर असतो, तो कापूरसुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकण्यापूर्वी तो जे भीमसेनी कापूर अगदी खड्यांसारखा असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचा छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच्याने तुम्ही अंघोळ जरूर करावी. त्यानंतर की जे गुलाबाच्या पाकळ्या असतात, जर गुलाबाच्या पाकळ्या नाही मिळाल्या, तर गुलाबजल असतं, ते सुद्धा चालू शकतं. ते सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानेच अंघोळ करायची आहे. तर आता या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, यातल्या तुमच्याकडे जर सर्वच असतील, तर सर्व वस्तू एकदाच स्नान करण्याच्या ते जे पाणी आहे त्यात टाकायचं आहे आणि त्याच्याने स्नान करा. किंवा यातल्या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, त्यापैकी तुमच्याकडे जेवढ्या उपलब्ध असतील, तेवढ्या जरूर टाकाव्या. इतर काही गोष्टी तुमच्या घरात नसतील, कारण बऱ्याच वेळेला त्या संपलेल्या असतील किंवा आणायचं विसरले असतील. पण आपल्या घरात जाड मीठ असतं, गोमूत्रसुद्धा असतं आणि हळदसुद्धा असते, गंगाजल असतं, कच्चं दूध असतं. कच्चं दूध म्हणजे जे तापवलेलं नसेल, गरम केलेलं दूध नसेल, असं जे दूध असतं, जे आपण शिवलिंगांचा अभिषेक करण्यासाठी वापरतो. तर ह्या ज्या ठराविक गोष्टी आहेत, की ह्या आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात सहजच त्या उपलब्ध असतात. म्हणूनच जे असेल ते तरी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या दिवशी अंघोळ जरूर करावी. हे खूप जास्त फलदायी, पुण्यदायी मानलं जातं. म्हणूनच तुमच्याकडे जेवढं असेल ते तरी कमीत कमी एक तरी वस्तू टाकून स्नान जरूर करा. आणि स्नान करताना कुठला मंत्र म्हणावा, तर बघा, जो मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही बोलू शकतात. किंवा स्नान करण्यासाठीचा विशेष मंत्र असतो, गंगे यमुनेचे गोदावरी कावेरी सिंधू नर्मदे, हा जो मंत्र आहे हा सुद्धा तुम्ही बोलू शकतात. येत असेल तर जरूर बोला, नसेल येत तर कुठलाही मंत्र बोलत किंवा नामजप करत स्नान करावं. प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकूनच स्नान करायचं आहे. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपलं नित्यकर्म म्हणजे जी काही नित्य देवपूजा आहे ती झाल्यानंतर महादेवांना विशेष अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही रुद्र अध्यायाचं पठण करू शकतात किंवा नसेल शक्य तर कोणताही मंत्र बोलत अभिषेक करायचा आहे. पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. उसाच्या रसाने करू शकतात, डाळिंबाचा रस असेल त्याच्याने सुद्धा अभिषेक करू शकतात. त्याचबरोबर पंचामृतात जे काही पदार्थ सांगितलेले असतात ते एकत्र करूनही स्नान करू शकतात. किंवा जर ते वेगवेगळ्या याच्याने म्हणजे अभिषेक घातला महादेवांना, तर त्याचंही वेगळं पुण्यफळ असतं. जसं की फक्त दुधाचा म्हणजे गाईच्या दुधाचा अभिषेक, त्यानंतर तो अभिषेक झाल्यानंतर आपण तुपाने, तूप जे असतं तर तुपाचा अभिषेक केल्याने अनंत जन्मात जी काही आपल्याकडून अनावधानाने किंवा जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने जी काही पापकर्म घडलेली असतात ती नष्ट होण्यास मदत होत असते. म्हणून तुपाने अभिषेक जरूर करा. अगदी काही नाही जमलं तर त्या दिवशी जलाभिषेक आणि तुपाचा अभिषेक करायला विसरू नका.
तर तुपाचा अभिषेक करावा, दह्याने अभिषेक करावा. त्यामुळे सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्याससुद्धा मदत होत असते. दह्याने करा, दुधाने करावा. त्यानंतर जल अभिषेक करा. साखर असेल किंवा गूळ असेल त्याच्याने सुद्धा अभिषेक केला जातो किंवा जे काही ड्रायफ्रूट्स असतील त्याचंसुद्धा महादेवांवर ते अर्पण केलं जातं. अभिषेकसारखं ते अर्पण करतात किंवा जी कुठली तुमच्याकडे फुलं असतील तर 108 फुलं अर्पण करा, बिल्वपत्र अर्पण करा. रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष जरूर अर्पण करा. कमळाची फुलं जर नाही मिळाली तर कमळ बी असते, कमलगट्टा असतात, तर ते सुद्धा तुम्ही 108 अर्पण करू शकतात. तर कमळ पुष्प अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपली पूजा वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला विसरू नका. सूर्यदेवांची उपासना करा. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी एकदिवसीय शिवलीलामृत ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकतात किंवा 11वा अध्याय पठण करा. जे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे त्याची आवर्तनं करू शकतात. शिवांचा, महादेवांचा जो मंत्र तुम्हाला येत असेल, महिला असतील तर नमः शिवाय, शिवाय नमः किंवा सांब सदाशिव या मंत्राचा जप करावा. पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं. किंवा महादेवांचा अतिशय महत्त्वाचा असा जो शिवकल्पवृक्ष म्हटलं जातो, म्हणजे जो मंत्र आहे त्याला शिवकल्पवृक्ष मंत्र असं बोलतात. तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते शिवाय स्वाहा किंवा ओम नमो भगवते रुद्राय स्वाहा. हे जे 2 मंत्र आता सांगितले, तर ह्या 2 मंत्रांपैकी एक कोणताही मंत्राचं तुम्ही जप अनुष्ठान पद्धतीने सुद्धा करू शकतात. महाशिवरात्रीच्या रात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणूनच 4 प्रहरांमधली जी पूजा असते, प्रहराची वेळ आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पण नसेल माहिती हरकत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळपासून तर रात्रभर आपण अगदी पहाटे 4 वाजेपर्यंत जे जमेल ती सेवा, भक्ती, उपासना करायची आहे. कुठलंही स्तोत्र मंत्र बसून म्हणजे पारायण वगैरे करणं नसेल शक्य तर महादेवांचा कोणत्याही मंत्राचा जप करू शकतात किंवा आता जो मी मंत्र सांगितला शिवकल्पवृक्ष मंत्र याचं सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त माळा जप करू शकतात. किंवा जो तुमचा गुरुमंत्र असेल, जर तुम्ही गुरुदीक्षा घेतलेली असेल तर गुरुमंत्राचं सुद्धा तुम्ही 4 प्रहरांमध्ये किंवा निशित्त काळामध्ये त्याचं म्हणजे जास्तीत जास्त जप करू शकतात की तो मंत्र सिद्ध होण्यास मदत होत असते. अशा पद्धतीनेही या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री ही सेवा भक्ती जरूर करा. महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवायचे का हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याचबरोबर महाशिवरात्री व्रतामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, मासिक धर्म असेल तर काय करावं, मानसिक पूजा कशी करावी, अतिशय छान छान असे माहितीचे व्हिडिओ आहेत. आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करा. हर हर महादेव शंभो.